बोंधू बनवार भोसलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल. बोंधुगिरी आणि फसवणूक करून कोट्यवधींची माया जमवल्याचं समोर. तर एका महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा बोंधू भोसलेवर आरोप. आयसीएआयने घेतलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर. 4 टॉपर्समध्ये महाराष्ट्राचं वर्चस्व. नाशिकची साक्षी जैन देशात प्रथम. चंद्रपूरचा अयान अजानी दुसरा तर पुण्याची राधामुळे तिसरी. सोलापूरचा प्रेम नोगजाचा देशामध्ये 4था क्रमांक. जळगावात मराठा समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. राष्ट्रीय स्तरावरील पिस्तूल शूटिंगपटू सहिष्णा सोमवंशीचा विशेष सन्मान. जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या सबगव्हाण टोलनाक्यावर भीषण अपघात. गॅस टँकरच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू. घटनेनंतर टँकरने लगेच पेट घेतला होता, मात्र अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. खोपोलीतल्या प्रसिद्ध झेनित धबधबा परिसरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका. विहारी ठाकूरवाडीतल्या ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता केली नागरिकांची सुटका. रायगडच्या रोहा तालुक्यातल्या सवाणी गावालगतच्या पोल्ट्री फार्ममधनं रासायनिक सांडपाणी थेट नदीमध्ये. त्यामुळे नदीचं पाणी दूषित. परिसरात प्रचंड दुर्गंधी. लेखी तक्रार करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिक संतप्त. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक.